वर्धा जिल्ह्यामध्ये 300च्या वर ग्रामपंचायती अशा आहेत ज्यांचा कार्यकाळ संपला आणि त्या ठिकाणी मात्र प्रशासनाकडून प्रशासक नेमण्याची एकूण कारवाई झालेली आहे। अशा 301 ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक नेमलेला आहे आणि प्रशासक कोण तर विस्तार अधिकारी। हे विस्तार अधिकारी कारभार सांभाळणार का आणि विस्तार अधिकाऱ्यांची संख्या ज्यावेळी कमी आहे तर एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार जो आहे हा सांभाळणार का असा प्रश्न आता सरपंच संघटनेने उपस्थित केलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व सरपंच जे आहेत, महिला असतील पुरुष असतील, हे सर्व सरपंच जे आहेत त्या वर्धा जिल्ह्यातले एकवटलेले आहेत आणि प्रशासनाला जे निवेदन आहे हे निवेदन देऊन एकूणच ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स व्हाव्यात, निवडणुका व्हाव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे। याशिवाय निवडणूक व्हाव्या ही तर मागणी आहेच, पण अलीकडेच त्यांनी नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली आणि त्यातून आपला जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ वाढवण्याचा प्रयत्न केला। आपण प्रत्यक्ष त्यांना विचारूया, या संघटनेचे अध्यक्ष आहेत, आपण विचारूया नेमका काय हा प्रकार आहे, काय निवेदन आपण दिलंय, काय आपली मागणी आहे, काय सांगा। नमस्कार, मी वर्धा जिल्हा सरपंच संघटना अध्यक्ष धर्मेंद्र राऊत। आम्ही जवळपास या मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये 315 ग्रामपंचायतच्या निवडणुका पात्र आहेत आणि त्या निवडणुका व्हाव्यात अशीच आमची मागणी होती की ग्रामपंचायतच्या निवडणुका वेळेवर झाल्या पाहिजे, कारण पुढे पावसाळा लागतो आहे आणि अनेक ग्रामीण भागाचे प्रश्न येतात। आज आपण असं पाहता 301 ग्रामपंचायतीवर वर्धा जिल्हा परिषदेने प्रशासक बसवला आहे आणि 315 ग्रामपंचायती हा निवडणुकीस पात्र आहे। आम्ही माननीय उच्च न्यायालयाला ही विनंती केली की एक तर ग्रामपंचायतच्या निवडणुका घ्या, नाही तर प्रशासक न नेमता जी जुनी कमिटी आहे, जी बॉडी आहे, त्याच बॉडीला आपण पुढे कालावधी वाढवून द्या। न्यायालयाने त्या दिवशी म्हणजे 17 तारखेला न्याय देताना आमची मागणी मान्य केली आणि त्यांनी जी कमिटी आहे लोकल कमिटी तिलाच आपण समोर जोपर्यंत पुढच्या महिन्याची 20 तारीख दिली आहे आणि 20 तारखेला आम्ही हाच प्रयत्न करणार आहोत की जोपर्यंत निवडणुका होणार नाही तोपर्यंत याच बॉडीला तुम्ही अधिकार द्यावेत, याच बॉडीला पुढे काम करण्याची संधी द्यावी। प्रशासकाला एवढा विरोध का, काय नेमकं कारण? आमचा प्रशासकाला विरोध नाही साहेब, प्रश्न असा आहे की कर्मचाऱ्यांची संख्या एवढी कमी झाली आहे की आज एका कमिटीमध्ये 7 लोक आहेत, सरपंच, उपसरपंच आणि 5 मेंबर, तर ते गाव सांभाळताना आम्हाला नाकी नऊ येते। तर एक प्रशासक काय करेल आणि एका प्रशासकाकडे 10 ते 11 ग्रामपंचायती आहे, एका ग्रामसेवकाकडे 3 ते 4 ग्रामपंचायती आहे। आपल्या वर्धा जिल्हा परिषदेमध्ये आपण पाहिलं तर फक्त 200 ग्रामसेवक आहे, हालाकी आपल्या इथं ग्रामसेवक पाहिजे 350 ते 400। अशी परिस्थिती असताना ते प्रशासक गावावर काय लक्ष देईल आमच्या? आणि गावं लहान नाही ना, गावात अर्ध्या रात्री कधी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, गावात कुठलेही प्रश्न येऊ शकतात आणि लोक शेवटी कोणाला म्हणणार आहेत? प्रशासक नेमण्यासाठी आमचा विरोध नाही आहे, आमच्या गावाचा कारभार, जो गावाचा विकास थांबेल, आमच्या गावाच्या अडीअडचणी कोण सोडवू शकेल, हा आमचा प्रश्न आहे। आपल्यासोबत आणखी काही संघटनेचे पदाधिकारी आहेत, सरपंच आहेत, आपण त्यांना विचारूया नेमका काय मागणी होती आणि ही मागणी आता पूर्ण होईल का? आमची मागणी होती की एकतर प्रशासनाने निवडणुका घ्याव्या, अन्यथा ही जे बॉडी आहे यालाच कंटिन्यू करावं। कारण रात्री बेरात्री जे पण गावामध्ये प्रॉब्लेम होतात त्याला ग्रामसेवक सोडू शकत नाही, कारण का ते तिथं राहत नाही, प्रशासकही राहत नाही। मग जे बॉडी आहे तेच बॉडी रात्री बेरात्री धावून जातं आणि तेव्हा कुठं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, अन्यथा असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, गावात अराजकता माजू जाईल। जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी प्रशासक नेमलेले आहेत आणि 3 वर्ष झालेले आहेत, निवडणुका झालेल्या नाहीत, यावर काय बोलाल? जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी होते त्यावेळी बरेचसे कामं व्हायचे। आता अशी परिस्थिती आहे की जर सरपंचांना जर तिथं जायचं आहे, सरपंचाला कोणी विचारत नाही आणि त्यांचे कामं होत नाही। जे धडाडीचे काही सरपंच आहेत ते आपले कामं करून घेतात, परंतु जे दुरून येतात त्यांचे कामं होत नाही। जे पहिले पंचायत समिती सदस्यामार्फत, जिल्हा परिषदच्या सदस्यामार्फत, जे अध्यक्षामार्फत जे कामं व्हायचे ते आता कामं टोटली बंद झालेले आहे आणि प्रशासक कोणीही ऐकत नाही। पदाधिकारी नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूणच समस्या वाढलेल्या आहेत आणि अशातच महिला सरपंच आपल्यासोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारूया। आपण महिलांच्या एकूणच बाजू ज्या गावातल्या असतात त्या समजून घेता, त्या प्रश्न सोडवता, काय एकूण अनुभव तुमचा राहिला आणि आता जे तुमची मागणी आहे नेमकी काय? आतापर्यंत ग्रामपंचायतच्या काळामध्ये महिला सरपंच या नात्याने त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो। त्यांच्या ज्या अंतरंग समस्या असतात, काही घरगुती समस्या असतात, कौटुंबिक वाद विवाद, बालविवाह, सगळ्या समस्या आम्ही निरपेक्षपणे सोडवल्या। मला वाटते प्रशासक असल्यावर प्रशासक ह्या बाबीपर्यंत पोहोचणार नाही। आता तुम्ही बघाल तर जिल्हा परिषद पंचायत समितीची जी अवस्था झाली ह्या 3 वर्षामध्ये आपण सगळे बघतोच आहे, कारण तिथपर्यंत माणूस पोहोचू शकत नाही तर एक महिला काय पोहोचणार, किंवा तळागाळातला शेवटचा माणूस तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। मग ग्रामपंचायत मध्ये आम्ही गावात राहून जे त्यांचे कामं करतो, जर प्रशासक लागले तर प्रशासक ह्या शेवटच्या घटकापर्यंत
आतापर्यंत नाही पोहोचू शकत असं आमचं म्हणणं आहे. न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूने लागलाय, पण अशात जिल्हा प्रशासनाला तुम्ही निवेदनातून मागणी केलेली आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल आता आम्हाला जे 20 जून पर्यंत स्टे ऑर्डर भेटला आहे, जर 4 जूनच्या आचारसंहितेनंतर जर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला निवडणूक घ्यायचा, तर तो आम्हाला मान्य, म्हणजे तो आमची इच्छाच आहे की निवडणूक झाली पाहिजे. आधी सगळ्यात मोठी इच्छा आमची की निवडणूक वेळेवर झाली पाहिजे. अन्यथा नाही झाली तर 20 जूनचा जो ऑर्डर आहे तो कायम करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणं अत्यंत आवश्यक आहे, कारण गावाचा कारभार हा पदाधिकारी सरपंच यांच्यावर असतो. याशिवाय जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि नगर परिषद असेल, या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती आहे. दरम्यान या निवडणुका होतात की नाही हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. याशिवाय ही जी आता एकूण कमिटी ज्या पद्धतीनं न्यायालयीन आदेश झाला, ही कमिटी कशी स्थिर राहते आणि गावाचा कारभार कसा चालतो तेच पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.